हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. PYQ ॲनालिसिस हे मुळात दोन प्रकारे आपण करणं अपेक्षित आहे, पण विद्यार्थी म्हणून फक्त आपण एकच बाजू विचारात घेतो, ती म्हणजे इन्फॉर्मेशन बेस्ड PYQ ॲनालिसिस. ॲक्च्युली क्वेश्चन पॅटर्न हा नेमका काय आहे हे पण PYQचं ॲनालिसिसमधून आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मी एक डेमो दाखवतो. हा प्रश्न आहे आता झालेला जस्ट. नीती आयोग त्याची स्थापना विचारली आणि खाली 4 पर्याय दिले. ठीक आहे. आता इथं मी जे 2 अँगल सांगतो त्यातला एक अँगल आहे. जो प्रश्न विचारलाय, ज्याच्यावर विचारलाय त्या टॉपिक बद्दलची इन्फॉर्मेशन आपण पूर्ण काढतोय. हा पण एक अँगल आहे आणि तो गरजेचाच आहे. जसं की फॉर एक्झाम्पल नीती आयोग. आता नीती आयोगाबद्दलची इथं स्थापना विचारली आहे, त्याच्यानंतर त्याचं फुल फॉर्म आपण करतो. आता भले ह्या प्रश्नात नाहीये, पण तो टॉपिक विचारलाय म्हणून आपण इन्फॉर्मेशन काढतो त्याची. त्याचे अध्यक्ष, त्याचे उपाध्यक्ष, सदस्य, कार्य, वैशिष्ट्य. बघा ना, म्हणजे एकच नीती आयोग सेंटर पॉईंट आहे, पण त्याची किती इन्फॉर्मेशन आहे आपल्याला. इनिशिएटिव्ह त्यांनी काय सुरू केले आतापर्यंत किंवा अदर इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्यावर प्रश्न आला त्याच्या आजूबाजूचा सगळा एरिया आपण करणं अपेक्षित आहे. कारण ह्या वर्षी स्थापना विचारली, पुढच्या वर्षी काय विचारलं जाईल, फुल फॉर्म विचारलं जाईल, पुन्हा काय केलं जाईल, अध्यक्ष विचारलं जाईल. म्हणजे एरिया फिरल. त्याच्यामुळे आपण हा एक अँगल लक्षात ठेवला पाहिजे. पुढं आता हे एक झाल्यानंतर इथंच आपण स्टॉप होतो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन जी पुस्तकात असते ती ॲज इट इज आपण उचलून काय करतो, ह्याच्या रिकाम्या जागेत भरून टाकतो. हे म्हणजे आपलं PYQ ॲनालिसिस असतं. येस ऑर नो. आणि मग आपण डबल काम करतो. तेच पुस्तकात आहे तेच इकडे छापायचं. सगळं इन्फॉर्मेशन भरली आपल्या सर मी PYQचं ॲनालिसिस केलं. तो ॲनालिसिस नाही केलं, तो एक्सप्लेनेशन लिहून काढलाय. आता ॲनालिसिस इथून पुढे सुरू होतं, जी दुसरी बाजू आहे. हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये नीट जर बघितलात प्रॉपर तर तुम्हाला ऑप्शन किती क्लोज टाकलेत बघा. 2015चे 2 ऑप्शन, 2014चे 2 ऑप्शन. ज्याचा अर्धवट अभ्यास आहे त्यानं नीती आयोगाबद्दल खूप वाचलंय पण परफेक्ट केलं नाही. आणि थोडंच वाचायचं पण परफेक्ट किती गरजेचं आहे. 2014 की 15 हा एक पहिला कन्फ्युजन मध्ये त्याचं उत्तर चुकल. दुसरं, ज्याला माहिती की 14 नाहीये सर, 15च कन्फर्म आहे, पण 15 मध्ये पण 1 जानेवारी की 26 जानेवारी परत ट्रॅप आहे का. म्हणजे हे मायक्रो लेवलला जाऊन जर अनालिसिस केलं तर बाहेर येतं. किती लेवलला. मग नीती आयोगाचं सगळं माहिती होतं सर, पण 15 पण माहिती होतं, पण परत 1 जानेवारी का 26 जानेवारी माहित नाही. एक प्रश्न गेला, 1 मार्क गेला आणि 1 वर्ष गेलं. म्हणून PYQ ॲनालिसिस स्ट्रॉंग करणं किती गरजेचं आहे. हे झालं इथलचं. आता अजून या इथलचा कीवर्ड बघा. नीती आयोगाची स्थापना आहे. पुढच्या वेळेस आयोगाने इथं जर नीती आयोगाची घोषणा विचारली तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचले नसतात. सर असं पण काही आहे का. हो. आता जर घोषणा विचारली, उत्तर बदललं. आता उत्तर काय येईल तुम्हाला, 15 ऑगस्ट 2014. हे किती भयानक लेवलचं आहे. स्थापना विचारली का घोषणा विचारली. बरं, जे पण विचारलं त्याच्यामध्ये पण 14चे 2 ऑप्शन आहेत. मग 15 ऑगस्टला का 1 एप्रिलला आहे. हे जर कळालं नाही तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होणार नाही. डिमांड ऑफ द एक्झाम कळतीये का, हाच अर्थनीती पॅटर्न आहे. तुमच्या समोर मला ह्या सगळ्या गोष्टी का नाहीच्यात. आपण अभ्यास करतोय पण फक्त इन्फॉर्मेशन बेस. सर नीती आयोगाचं काही विचारा, काही विचारलं जात नाही. थोडं विचारलं जातं पण स्पेसिफिक विचारलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट PYQ ॲनालिसिस, इन्फॉर्मेशन बेस्ड PYQ ॲनालिसिस अँड क्वेश्चन पॅटर्न बेस्ड PYQ ॲनालिसिस. हे नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. हा व्हिडिओ, हा इनिशिएटिव्ह कसा वाटला नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन PYQ सह. थँक्यू सो मच.